ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हे बघा, तुमच्या पार्टनरची एनर्जी ना मला अशी दिसते की तुम्ही जेव्हा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये येतात तर त्यांना असं वाटतं की कुठेतरी हे चांगलंच आहे. म्हणजे त्यांच्या नजरेने त्यांना असं वाटतंय की नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन खूप चांगली आहे. जेव्हा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन म्हणजे असं येते ना तुमच्यामध्ये, तर मला असं वाटतं की हे स्वतःच्या लाईफवर फोकस करतात, स्वतःबद्दल विचार करतात, असं इथं मला दिसतंय. कारण त्यांना असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये ही कुठे जाणार आहे, की तो किंवा ती तुमच्या परिस्थितीनुसार घ्या, ही माझ्याशिवाय राहू शकत नाही किंवा तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. काय करणार आहे, कुठे जाणार आहे, ही परत पुन्हा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, मला कॉन्टॅक्ट करणार, असं त्यांचा पहिली गोष्ट हा हेतू असतो. तुम्ही काय करणार आणि कुठे जाणार आणि किती दिवस तुम्ही रागात बसणार आहे नाही, तर त्यांना असं वाटते तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, ह्यांची चूक असली ना तर ते रागामध्ये नो कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या किती दोष आहे, तुमचा किती चूक झालेली याच्यामध्ये वादामध्ये, तर ते जास्त निगेटिव्ह फेजमध्ये जातात. तुमची चूक किती, पण हे रिअलाईज नाही करत की माझं कुठे चुकलंय, मी पण माझं चुकलंय. नाही, असं बिलकुल नाही त्यांचं असं आहे की समोरच्या व्यक्तीचंच चुकलेलं आहे, समोरच्याची अशी चूक आहे, तर मला काही नाही. म्हणजे एक ॲटिट्यूडमध्ये येतात. हे एक ॲटिट्यूड असतो त्यांना की नाही, कुठे जाणार आहे जाऊन ही माझ्याशिवाय राहत नाही किंवा तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. यांनी तुमचा वीक पॉईंट कदाचित ओळखलेला असणार आहे. हे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन, ऑन ऑफ सिच्युएशन भरपूर वेळा आली असेल, तर ह्यांना ते कळून चुकलंय तुमचा स्वभाव. तर ह्यांना पूर्ण गॅरंटी आहे, कुठलंही टेन्शन घेत नाही, काही करत नाही किंवा स्वतःहून कॉल मेसेज करण्याची अजिबात त्यांना गरज वाटत नाही. हे खूप शांत असतात. त्यांना माहिती समोरूनच रिस्पॉन्स येतो आणि नेहमी तुम्हीच यांना समजून घेत असताना, असं मला जास्त दिसतं इथं. आणि द मजिशियनच्या एनर्जीमध्ये ह्यांना काही ॲक्शन घ्यायची गरज नाही. यांना स्वतःला माहिती आहे की मी एक मजिशियनच्या एनर्जीमध्ये, म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की माझं एवढं अट्रॅक्शन आहे, माझं एवढं ॲडिक्शन आहे समोरच्या व्यक्तीला की ती राहू शकत नाही आहे. एक म्हणजे त्यांना असं वाटतं की माझं एक पॉवर, एक ऊर्जा, एक अट्रॅक्शन तुमच्यावर प्रभाव करतो, तुम्ही राहू शकत नाही यांच्याशिवाय, असं त्यांना एक फुल गॅरंटी याची. आणि ह्या नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये हे असं बघतात की काही जणांमध्ये मला असं दिसतंय की ऑप्शन बघायला सुरुवात करतात. तुमच्या व्यतिरिक्त ह्यांच्या लाईफमध्ये अजून ऑप्शन्स असे असतात की हे तिथं मन लावून घेतात. ह्यांचा दिवस कसाही जाऊ शकते. मी म्हणत नाही थर्ड पार्टीच असेल, पण काही जणांमध्ये थर्ड पार्टी पण आहे. ऑप्शन बघतात, सोशल मीडिया थ्रू हे कोणाशी चॅटिंग करायला बघतात, एक म्हणजे टाइमपास करायला बघतात, असं पण मला इथं दिसतंय. पण त्या टाइमपासमध्ये यांना तिथं धोकेच भेटतात आणि दगेच भेटतात. म्हणजे तिथंही यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही. त्यांना माहिती तुमच्यासारखं व्यक्ती यांना सापडून पण भेटणार नाही. तुमच्यासारखी ती फिलिंग, तुमच्यासारखी ती एनर्जी ह्यांना कुठंच मॅच होत नाही आहे, कोणामध्येच हे बघू शकत नाही आहे. जरी यांनी बघितली तरी ह्यांच्यामध्ये ह्यांना असं तुमच्यासारखी एनर्जी कुठेच भेटत नाही आहे. हे यांना माहिती. ऑप्शन्स खूप सारे यांच्याकडे, पण तुमच्यासारखी एनर्जी, तुमची साथ, तुमचं असणं हे कुठल्या मुलीमध्ये किंवा कुठल्या मुलामध्ये बघू शकत नाही आहे. आणि बघितलं तरी त्यांना भेटणार नाही, हेही त्यांना माहिती आहे. ते करायला जाता, बघायला जाता नो कॉन्टॅक्टमध्ये, पण होत नाही तसं. आणि झालं तरी ह्यांच्या नशिबाला, ह्यांच्या वाटेमध्ये फक्त दुःखच येतं. कारण यांना दगे देणारे खूप आहे. तुम्हीच एक अशा आहे की यांना समजून घेता. हर परिस्थितीत हे कसेही असले तरी यांना स्वीकार करायला तयार असतात. हे ह्यांना देखील माहिती. किती यांनी चुका केल्या तरी तुम्ही यांना एक्सेप्ट करतात, हे देखील यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ह्यांचं कसं आहे, हे बॅलन्समध्ये राहतात. आणि मेन म्हणजे तुमची वीक पॉईंट यांनी ओळखला आहे ना, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेत नाही, डिप्रेशनमध्ये हे जात नाही. डिप्रेशनमध्ये केव्हा जातात, जेव्हा तुमच्यासारखी कंपॅरिझन दुसऱ्या मुलीबरोबर करायला जातात किंवा मुलाबरोबर, तेव्हा हे विश्वासघात त्यांचा होतो. ह्या सिच्युएशनमध्ये हे येतात. तर त्याच्यामुळे यांची एनर्जी हे अशी फील करतात.